हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की इकडे कृष्णा ही दुष्यंतला विचारत असते, सांगा ना दुष्यंत सरकार, तुम्ही पूजीला सोडलं त्यामागं काय कारण होतं? कशापायी तुम्ही पूजीबरोबरचं नातं तोडलं? सांगा ना. नाही, जर असेल ना तुमच्याकडं उत्तर तर द्या की मला. त्याबरोबर मग मात्र दुष्यंत निरुत्तर होतो, कारण पूजाला त्याने आता तिच्या बॉसबरोबर म्हणजेच रहेच्याबरोबर एकत्र पाहिलं होतं. ही गोष्ट दुष्यंत कृष्णाला सांगू शकत नसतो, त्यामुळे आता तो गप्प राहणं पसंत करतो. त्याबरोबर इकडे कृष्णा विचारते, बोला की. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ, माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. त्यावेळी मग मात्र आता कृष्णा मनातल्या मनात म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुमच्याकडं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, कारण तुमचं शेवटचं प्रेम हे पूजाच होती आणि आज बी तुमच्या मनात पूजेसाठीच जागा आहे, माझ्यासाठी नाही. आणि म्हणूनच तुम्ही मला काय बी उत्तर देऊ शकत नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय, मला कळणं झालं आहे काय? त्याबरोबर इकडे दुष्यंत विचार करतो की नाही, मला कृष्णाला काहीही सांगायला नको. जर मी कृष्णाला काही सांगितलं तर उगाच तिच्या बहिणीच्याबद्दल तिच्या मनात काहीतरी चुकीचं येईल. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार बोला की, कशापायी गप्पा आहेसा? दुष्यंत म्हणतो, हे बघ कृष्णा, मी तुला सगळं तर नाही ना सांगू शकत. काही गोष्टी होत्या अशा ज्या घडल्या, पण त्यानंतर आम्ही दोघंजणं वेगळे झालो. आमच्या एकत्र राहण्याला काही अर्थच राहिला नव्हता. पण प्लीज तू समजून घे ना. त्यावर कृष्णा म्हणते, मग आपल्या पण वेगळं होण्यातच भलं आहे असं तुम्ही समजून घ्या. त्याबरोबर इकडे सावित्री म्हणत असते, एवढ्या चंद्राच्या कोरीला सोडून त्या दुष्यंतला त्या झिपरीमध्ये काय दिसतं का नाही मला काही कळतच नाही बघ. त्याबरोबर लगेचच सावित्री म्हणत असते, सगळं कसं पूजा तुझं छान व्हायला पाहिजे. इतक्यात भक्ती हिचा फोन पूजाला जातो. मग भक्ती पूजाला घडलेला सर्व प्रकार सांगते. ती म्हणत असते, पूजे अगं आता तूच त्या कृष्णीला समजव. अगं ती मला म्हणत होती की पूजीचं दुष्यंत सरकारांवरती प्रेम आहे, त्यामुळं ती दुष्यंत सरकारांपासून लांब निघून जाणार आहे. अगं आता तूच काहीतरी कर बाई बघ. त्याबरोबर हे सगळं बोलणं सावित्रीसुद्धा ऐकत असते. भक्ती म्हणत असते, हे बघ पूजा, काय बी झालं तरी मला फक्त एवढंच ठाव आहे, दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न झाले. त्याबरोबर पूजा म्हणत असते, मला पण कळतंय ग ते, आणि कृष्णाने हा जो काही डिसिजन घेतला आहे ना डीला अचानक सोडून जाण्याचा, तो मलासुद्धा नाही पटलेला. मलासुद्धा खूप जास्त वाईट वाटतं आहे तिच्या ह्या डिसिजनचं, पण काय करणार. त्याबरोबर लगेचच आता सावित्री ही पूजाच्या हातातला फोन हिसकावून घेते आणि म्हणते, म्या बोलतोय आणि हे बघ, त्या कृष्णीच्या आणि तुझ्या धार्जिनच नाही बघ संसार. नाही म्हणजे तू माझ्या पोटची लेक आहेस म्हणून मला तुझं वाईट वाटायले, पण त्या झिपरीचं मला काय बी वाटत नाही. समजलं ना व? उगाचच्या उगाच आमासनी तिचं काही एक सांगू नगस. उगाचच्या उगाच तिचं कौतिक आमच्या मोरं करायचं नाही, कळलं ना व? ती झिपरी आणि तिचं नशीब तिच्या संगट, आणि दुष्यंतासाठी काही समजव हे सांगायला तर पूजीला पुण्यांदा फोन करायचा नाहीच, कळलं ना व? मला तुझं वाईट वाटतं, कारण तू माझ्या पोटची पोरगी आहेस. ते झिपरीचं मला काही एक वाटत नाही, लक्षात ठेवायचं. आणि हां, एक गोष्ट आणखीन ध्यानात ठेवायची, लवकरच दुष्यंत सरकार आणि पूजाचं लगीन होणार आहे, त्यामुळं आता पूजाकडं पुण्यांदा हा विषय काढायचा नाही, कळलं? तर इकडे दोन म्हातारे गप्पा मारत चाललेले असतात. इतक्यात त्यांना शेतात काम करत असलेला दुष्यंत दिसतो. त्याबरोबर ते म्हातारे आजोबा म्हणू लागतात, अरे ते बघ काय. त्याबरोबर लगेचच तो दुसरा म्हणतो, अरे ते तर दुष्यंत सरकार आहेत. बाबो, कृष्णीसाठी ते काय वावरात काम करतात का काय? तर इकडे दुष्यंत हा कृष्णाला मदत करत असतो. तर इकडे ही लोक म्हणत असतात, होय होय, कृष्णीला मदतच करतायत असं दिसतंय. बाबा, खरंच यांचं प्रेम केवढं आहे, नाही म्हणजे एकमेकासाठी करतायत केवढं. तर इतक्यात त्या ठिकाणी जयकांत पोहोचतो आणि जयकांतसुद्धा आता तो प्रकार बघतो. जयकांत ते सगळं बघतो आणि ताबडतोब आता तो व्हिडिओ कॉल करू लागतो बाळजाबाईंना. तर इकडे बाळजाबाई महादू काकांना सांगतात, महादू आज जेवणात काहीतरी गोडाधोडाचं बघ बघ. त्याबरोबर लगेचच होय आत्ताच सुरुवात करतो असं म्हणत महादू तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इकडे बाळजाबाई जयकांतला विचारतात, जयकांत अरे काय झालं, व्हिडिओ कॉल कशापायी करायला आहेस? त्यावर जयकांत म्हणतो, अहो काकीसाहेब आता काय सांगू तुम्ही स्वतःच्या डोळ्यानंच बघून घ्या बरं. त्याबरोबर मग जयकांत बॅक कॅमेरा ऑन करतो आणि बाळजाबाईंना आता दुष्यंत कृष्णाबरोबर काम करतोय ते दृश्य दाखवत असतो. आता ते बघून बाळजाबाई रागाने तिथे ठेवलेला एक फ्लॉवर पॉट खाली जोरात टाकून देतात. त्याबरोबर अढळराव तिकडे येतात आणि बाळजा एवढं काय बघते हे बघायला बाळजाबाईंच्या फोनवर
थोडं टोकवतात. आता बाळजाबाईंच्या फोनवर तो व्हिडिओ बघून अढळराव म्हणतात, अरे वा वा वा, म्हणजे फक्त कृष्णाने दुष्यंतच्या मनातली मातीबद्दलची भीतीच नाही काढली, तर कृष्णाने त्याला मातीत राबाया बी शिकवलं. तर वा, झाक काम केलं एकदम पोरीनं. तर आता लगेचच दुसऱ्या बाजूला काम करून दुष्यंत उन्हात जरा थकलेला असतो. तो आता सावलीला बसलेला असतो. त्यावेळी भक्ती तिकडे येते आणि भक्ती आता बघते की दुष्यंत दमलाय आणि दमून तो बसलाय. मग भक्ती त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणते, दाजी हे घ्या, जरा पाणी प्या, बरं वाटेल. त्याबरोबर दुष्यंत हा पाणी घेतो आणि पितो. तो भक्तीला म्हणत असतो, भक्ती थँक्यू सो मच. त्याबरोबर भक्ती म्हणते, अहो दाजी त्यात काय एवढं. त्याबरोबर मग ती दुष्यंतला विचारते, दाजी अहो कशापायी उगाचच्या उगाच तुम्ही कृष्णीसाठी स्वतःला एवढा त्रास करून घ्यायलाय, काय गरज आहे. त्याबरोबर मग आता पुढे दुष्यंत तिच्याकडे बघून हसतो. त्यावर ती म्हणते, अहो दाजी मी खरं बोलायलो आहे, कशापायी तुम्ही एवढा समजा त्रास काढायला सांगा की, वावरात एवढं तुम्हाला सहन होत नसताना पण राबायला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, मी कृष्णापासून एक गोष्ट लपवली म्हणजे माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट तिला सांगायची राहून गेली आणि म्हणून कृष्णा माझ्यावरती आता रागवली. पण मी कृष्णाचा राग नक्की दूर करेन आणि तिला माझ्याबरोबर घेऊन जाईन. त्याबरोबर भक्ती मनात म्हणत असते, दाजी जर तुम्ही म्हणायलाय तसंच समजा झालं का नाही तर मला लई बरं वाटेल बघा. पण इथं प्रश्न कृष्णाचा नाही, कृष्णाच्या रागाचा नाही तर पूजाचा आहे. आणि जिथं जिथं आज पावतर पूजाचा प्रश्न आला आहे का नाही, तिथे तिथं कृष्णानं कायमच माघार घेतल्या. मला वाटत नाही दाजी कृष्ण तुमचं ऐकल. त्याबरोबर दुष्यंत हा भक्तीला म्हणतो, अगं भक्ती तू एवढं टेन्शन घेऊ नकोस, मी म्हटलं आहे ना सगळं व्यवस्थित करेन म्हणून, तर मी खरंच सगळं व्यवस्थित करेन, तू उगाच काळजी करत राहू नकोस, काय आलोच मी. आणि मग तो तिकडनं निघून जातो. भक्ती इकडं म्हणत असते, दाजी अहो तुम्ही म्हणायलाय तसं जर समजा घडलं का नाही तर माझ्या इतका खुश व्यक्ती दुसरा कोणी नसेल बघा. अहो पर कृष्णी पूजेसाठी माघार घ्यायला माझे हात दगडाखाली आहेत दाजी, त्यामुळं मी तुम्हासनी काही सांगू शकत नाही. पर एक गोष्ट नक्की सांगतो, तुम्हासनी आणि कृष्णीला एकत्र आणण्यासाठी मी काय बी करू शकतो. दाजी मी हाय तुमच्यासोबत, तुम्ही जे काही प्रयत्न करायला की नाही त्याच्यात तुम्हासनी यश घावावं ही माझी मनापासून इच्छा आहे बघा. आणि त्यासाठी तुम्हासनी लागेल ती मदत म्या करीन. तर इकडे बाळजाबाई लगेचच गणेशला सांगतात, गणेश गाडी काढ. आणि बाळजाबाई आता दुष्यंतकडे चाललेले असतात. त्याबरोबर अढळराव बाळजाबाईंना म्हणतात, अहो बाळजाबाई एवढ्या तोऱ्यानं कुठं चालायला कुठं. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, ती पोर माझ्या लेकाला शेतात राबवायला. त्याबरोबर अढळराव बाळजाबाईंसमोर हात जोडतात आणि म्हणतात, अहो माननीय आदरणीय सौ सुलोचनाबाई रांगडे पाटील उर्फ बाळजाबाई, काय बोलताय हे. ती पोर अशी कोणी साधीसुधी नाही हो. ती पोर सौभाग्यवती दुष्यंत रांगडे पाटील आहे, कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील. काय मग अहो आता तीच हे दुष्यंतला करायला लावणार ना. आता पिरमाची ताकद आहे त्यांच्यात एवढी, दुष्यंतची बायको आहे नव्ह ती. त्यावर बाळजाबाई म्हणतात, हे मला नाही सांगायचं, समजलं नव्ह. त्यावर लगेचच अढळराव म्हणतात, तुम्ही एक काम करा, तुम्ही लिहूनच घ्या ना आमच्याकडनं कोऱ्या कागदावर, लिहून घ्या. दुष्यंता लवकरात लवकर कृष्णीचा राग घालून कृष्णीला पुन्हा एकदा रांगडे पाटलांच्या घरात परत घेऊन येणार बघा. त्यावर बाळजाबाई म्हणतात, असं काय बी घडणार नाही, हे माझं घर आहे आणि ह्या घरात माझा शब्द शेवटचा असतोय आणि दुष्यंत त्या पुरीला ह्या घरात कवाबी आणणार नाही. त्यावर अढळराव म्हणतात, बघूया ते येळच ठरवल, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, दुष्यंत कृष्णाला या घरात परत घेऊन येणार आणि ते बी अगदी थाटामाटात मानानं, समजलं नव्ह. त्यावर बाळजाबाई म्हणतात, असं कवाबी म्या घडू द्यायची नाही, समजलं. आणि एवढं बोलून बाळजाबाई ह्या आता तिकडनं निघून जातात. त्याबरोबर अढळराव हे आता ते पडलेलं बास उचलतात आणि म्हणतात, पुढं बघू की बाळजाबाई, अहो एवढी घाई कशाची. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही काम करून दमलेली असते. ती आता येऊन जरा वेळ दौलतरावजवळ बसते आणि आता ती दौलतरावला म्हणत असते, दौलतराव बघायलाच नवं, अरे ह्या दुष्यंत सरकारसारख्या शाण्या माणसानं हे असं काहीतरी केलं, हे असं वेड्यावानी वागलं तर मग माझ्यासारख्या बाई माणसानं काय करायचं. त्याबरोबर दौलतरावच्या मागून दुष्यंत म्हणत असतो, अगं मग तू ऐकून घे की त्यांचं. त्याबरोबर कृष्णा ही आजूबाजूला बघते, कोण बोललं असं ती विचारते सुद्धा. त्यावर लगेचच आता कृष्णा म्हणते, दौलतराव
त्याबरोबर लगेचच आता दौलतरावच्या मागून दुष्यंत म्हणतो, व्हय व्हय मॅच. अगं कृष्णे, जर तू माझ्याबरोबर बोलू शकतेस तर म्या काही तुझ्याबरोबर बोलू शकत नाही वय. अगं तू समजून घे की दुष्यंत सरकारसनी. त्याबरोबर मग कृष्णा आता उठते आणि जरा मागे येऊन बघते तर तिला मागे दुष्यंतच दिसतो. तर इकडे दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, अगं तुझं त्या दुष्यंतवरती एवढं प्रेम आहे, मग असं एकाएकी तुझं प्रेम गायब झालंच कुठं? कृष्णे, अगं त्यांनी तुला नाही सांगितलं ही त्यांची चूक होती, पण आता ते तुला स्वतःहून समज सांगायला तयार आहेत नवं, मग कशापायी असा आडमुठेपणा करायलास? ऐक की त्यांचं जरा. त्याबरोबर कृष्णाला पूजाचे शब्द आठवतात. माझं डीवर आणि डीचं माझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम होतं कृष्णा. आम्ही दोघांनी आयुष्यभर एकमेकाला साथ देण्याचं वचन दिलं होतं, पण जे झालं ते झालं. असो. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं काही बोलत का नाही आहेस? बोल ना काहीतरी, गप्प कशाला आहेस? कृष्णा, ए कृष्णा. अगं दुष्यंत सरकार एवढं समजवायल्यात तर ऐक की. त्याचं म्हणणं काय आहे हे समजून न घेताच तू कसा काय निर्णय घेऊ शकतेस गं? त्यावेळी मग दुष्यंत आता पुढच्या बाजूला येतो आणि म्हणत असतो, अरे कुठं गेली ही? तर कृष्णा हे दुष्यंतच्या मागून दुष्यंतला शुकशुक असं करते. दुष्यंत कृष्णाकडे बघतो. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, काय चाललं आहे तुमचं? कशापायी हा येडेपणा करायला आहे तुम्ही? तुम्हासनी मी म्हणलं ना व मगाच्यालाच घरला जावं म्हणून, मग का घरला नाही जात आहे तुम्ही? काय चाललं आहे तुमचं मागा धरणं? त्याबरोबर मग दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, मी तुला जे काही इथे करतोय त्यामुळे त्रास होतोय का? त्यावर कृष्णा म्हणते, व्हायला आहे मला त्रास. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, मग नको करून घेऊ ना तू त्रास. मी काय तुला त्रास देण्यासाठी हे सगळं नाही करत आहे. कृष्णा हे बघ प्लीज, मला समजून घे ना. अगं मी काय सांगतोय ते तू ऐकूनच नाही घेतलंस तर तुला मला काय सांगायचं आहे, काय म्हणायचं हे कसं पटेल? कृष्णा म्हणते, मी म्हणलं नवं मला काही एक ऐकायचं नाही आहे तर नाही ऐकायचं, निघा बरं तुम्ही इकडनं. त्याबरोबर मग लगेचच दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा अगं याला काय अर्थ आहे? हे बघ तू माझं ऐकलं नाहीस तर. त्याबरोबर आता कृष्णा ही एकटीच आता भारं उचलायला चाललेली असते. त्यावेळी तिला ते जमत नसतं. मग दुष्यंत तिकडे येतो आणि तिच्या खांद्यावरती अलगस ते भारं ठेवतो आणि तिला म्हणत असतो, कृष्णा नवरा बायकोने संसाराचा भार जर असा वाटून घेतला ना तर वजन कमी होतं. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार ह्या खोट्या नात्याचं भार, खोट्या संसाराचा भार सहन होत नाही माणसाला एका. आणि मग कृष्णा ते भारं घेऊन तिकडनं निघून जाते. त्यावेळी मागे उभे असलेला दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा आज तू माझ्यावर रागवली आहेस त्यामुळे तू हे सगळं बोलतेस मला माहिती आहे, पण मला खात्री आहे एक ना एक दिवस मी नक्की तुझं मन पुन्हा जिंकणार आणि पुन्हा आपण दोघंजणं एकत्र असणार, बघशीलच तू. आणि मग तो लगेचच दुसरं जे भारं असतं ते स्वतःच्या डोक्यावरती घेतो आणि मग तो तिकडनं कृष्णाच्या मागोमाग जाऊ लागतो. तर दुसरीकडे आता इकडे पूजा विचार करत असते की हा डी दिवसभर गेलाय कुठे? घरातच नाही आहे. कॉल करते आहे तर रिसीव करत नाही आहे, काही उत्तर देत नाही आहे. मला काही कळतच नाही आहे हा नक्की आहे कुठे, गेलाय कुठे? हा त्या भिकारड्या कृष्णाला तर मनवायला गेला नसेल ना? नाही, असं कसं होईल? काहीही झालं तरी आता डी फक्त माझा आहे, फक्त माझा आणि मी त्याची, असं आता पूजा इकडे म्हणत असते. ती म्हणत असते की ती भिकारडी कृष्णा काय आता दुष्यंतला भीक घालणार नाही. त्यावेळी त्या ठिकाणी जयकांत येतो आणि मेवणी साहेब येऊ का असं विचारतो. त्याबरोबर पूजा काहीच उत्तर देत नाही. जयकांत खोलीत येतो आणि म्हणत असतो की न झालेल्या वहिनी साहेब. त्याबरोबर पूजा म्हणते, काय काम आहे तुझं इकडे? चल निघ इकडनं चालता हो. त्यावर जयकांत म्हणतो, हो मी जाणारच आहे, पण त्याआधी मी तुमच्यासाठी एक मस्त जबराट सरप्राईज आणलं आहे, तेवढं पहिलं बघून तर घेवा की, मग मला हाकला. त्यावर आता पूजा म्हणत असते, हे बघ मला तुझ्याकडनं काहीही नको आहे, सरप्राईज वगैरे तर नाहीच नाही, तू निघ इकडनं. त्याबरोबर तो म्हणत असतो, अहो असं काय करायला आहे? एक डाव मी काय आणलं आहे ते बघून तरी घ्या की, एकदम जबराट सरप्राईज आहे बघा तुमच्यासाठी. पूजा म्हणते, मी सांगितलं ना एकदा तुला मला तुझ्याकडनं काहीही नको आहे म्हणून, तुला कळत नाही का? मी निघ सांगते तर निघ ना इकडनं, काय गरज आहे तुला माझ्यासाठी काही घेऊन येण्याची? त्याबरोबर तो म्हणत असतो, अहो मेवणी साहेब बघून तर घ्या, एकदम खतरनाक. त्याबरोबर मग तो त्याच्या मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ कृष्णा आणि दुष्यंत एकत्र काम करत असल्याचा पूजाला दाखवतो आणि म्हणत असतो, सांगा की कसं वाटलं हे सरप्राईज? पूजाच्या डोळ्यात म्हणजे
अगदी ब्लप लावल्यासारखी पूजा एकदम डोळे मोठे मोठे करून हे सगळं बघत असते आणि ती म्हणते, हे सगळं कसं शक्य आहे? डी आणि शेतात काम करतोय. त्याबरोबर लगेचच आता जयकांत म्हणतो, वय तुमचा डी त्या कृष्णीबरोबर वावरात राबायलाय. आता तरी कळलं ना तुम्हासनी काय घडणार आहे ते. त्यामुळं बघा आता तुम्हासनी जर ह्या घरची सून म्हणून यायची असेल तर तुमच्याकडं एकच पर्याय आणि तो म्हणजे मी. तुम्ही माझ्याशी लगीन करा आणि कायमच्या ह्या घरात या. आता म्या इथनं जायलोय पर ह्या गोष्टीचा अतिप्रचंड येगानं विचार करा. समजलं ना? म्या तुमच्याबरोबर लगीन कराया अगदी एका पायावर तयार आहे. आता हे बोलणं मैनावती ऐकते आणि मैनावती आता कान लावून ऐकत असते. तर जयकांत पूजाला म्हणत असतो, बघा विचार करा आमच्या प्रस्तावाचा आणि तुमचा जो काही निर्णय असेल की नाही तो बी आम्हासनी असाच अतिप्रचंड येगानं कळवा. काय मग तयार आहे का आमच्याबरोबर संसार करा? त्याबरोबर पूजा म्हणते, हे बघ मला ना काहीही बोलायचं नाही आहे आणि मी काहीही हो वगैरे बोलणार नाही आहे. त्यामुळे तू गुपचूपपणे इकडनं निघ. समजलं तुला? गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. त्याबरोबर जयकांत म्हणतो, अहो होय 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 मेवणीबाई, मला का नाही तुमचं हेच कळत नाही. तुम्ही ऐका नाही एकदम पटकन तापता बघा. अहो ह्याला काय अर्थ आहे? जरा दम धरा की, दमानं घ्या आणि तुम्ही जा म्हणायलाय तर आम्ही जायलोय पर विचार करा आमच्या प्रस्तावाचा. त्याबरोबर मैनावती आता म्हणायला लागते, ह्या सावित्रीची भिकारडी पोरगी, नाही 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 काय बी झालं तरी म्या माझ्या लेकाचं लगीन ह्या पोरीबरोबर होऊ द्यायची नाही म्हणजे नाही. ह्या अशा भिकारड्यांबरोबर म्या नाही जुळवणार सोयरी. म्या माझ्या लेकासाठी एखादी चांगली घरंदाज आणि श्रीमंत पोरगी बघून माझ्या लेकाचं लगीन लावून देईन. ह्या असल्या भिकारड्यांबरोबर माझ्या लेकाचं लगीन नाही. काय बी झालं तरी म्या असं होऊ द्यायची नाही म्हणजे नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे मैनावतीने तर निर्णयच केलेला असतो की काहीही झालं तरी मी पूजाचं लग्न जयकांतबरोबर होऊ देणार नाही आणि ती तिकडनं निघते. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत हा सुद्धा खांद्यावरती आता ती भारी घेऊन चाललेला असतो. आता दुष्यंत हा रस्त्याने चालायला सुरुवात करतो. तर इतक्यात आता बाळजाबाईंची गाडी दुष्यंतच्या मागून येते. आता दुष्यंत समोर चाललेला असतो त्यामुळे ड्रायव्हरला काही करता येत नसतं. बाळजाबाईंना तर पोचायची घाई असते शेतात. त्यामुळे बाळजाबाई ह्या आता त्या पोराला हाक मारतात. त्यांना माहीतच नसतं ना की हा दुष्यंत आहे. बाळजाबाई म्हणतात, अरे पोरा, अरे बाजूला हो की, असा मधनंच कुठं चाललायस? त्याबरोबर दुष्यंत मागे बघतो. दुष्यंत बाळजाबाईनं बघतो आणि खुश होतो. बाळजाबाईंना आपण हे केलेला गेटअप आवडेल असं दुष्यंतला वाटतं. बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत आणि बाळजाबाई एका क्षणाचाही विलंब न करता गाडीतनं पहिला खाली येतात आणि दुष्यंताच्या खांद्यावरची भारी खाली फेकतात आणि म्हणत असतात, दुष्यंत अरे काय हे समज, काय करायलायस तू हे? त्यावर दुष्यंत म्हणतो, आई अगं कृष्णाला मनवण्यासाठी मी हे सगळे प्रयत्न करतोय. बाळजाबाई म्हणतात, हे बघ दुष्यंता, तुला तिला मनवायचं आहे वगैरे ते समज ठीक आहे, पर म्हणून तू हे असलं काहीतरी करणं नाही बाबा. अरे तिला नाही यायचं घरला तर नको येऊ देत की, पर त्यासाठी तू एवढं समज कशापायी करायलायस? हां मला हे बघ अजिबातच पटत नाही आहे तुझं जे काही चाललं आहे ते. बाद झालं आता, पुरे, चल बरं तू घरला माझ्याबरोबर. दुष्यंता चल. त्याबरोबर दुष्यंत हा बाळजाबाईंना म्हणतो, नाही आई, मी तुझ्याबरोबर घरी नाही येणार कारण माझं कृष्णावरती प्रेम आहे आणि आता कृष्णाला घेतल्याशिवाय मी घरी येत नसतो. बघ तुझ्या सुनेला मानाने मी रांगडे पाटलांच्या घरात घेऊन येईन आणि तेव्हाच मी सुद्धा घरी येईन, बघशीलच. आता हे ऐकून तर बाळजाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते. काय बोलावं आणि काय करावं हे आता बाळजाबाईंना काही सुचतच नसतं. त्यानंतर आता दुष्यंत हा कृष्णाच्या घरी आलेला असतो. तर कृष्णा हिला तो म्हणत असतो, कृष्णा मला माहिती आहे तू मला समजून घेशील. कृष्णा म्हणते, अहो कशापायी त्रास द्यायला तुम्ही मला? मी सांगायलो ना जावा इकडनं म्हणून, तर जावा की. पण दुष्यंत काहीही केल्या जायला तयार नसतो. इकडे अढळराव म्हणतात, लेक आज आईबरोबर घरी आलेला दिसत नाही, म्हणजे बायकोचं प्रेम वाढलेलं दिसतंय लेकाच्या मनातलं. काय आनंद आहे, आनंद आहे. दुष्यंता लवकरच कृष्णाला घेऊन रांगडे पाटलांच्या वाड्यावर येणार याची मला खात्रीच आहे. त्यानंतर कृष्णाला दुष्यंत गुलाबाचं फूल द्यायला येतो. पण कृष्णा ते गुलाबाचं फूल घ्यायला नकार देते आणि त्या फुलाचा काटा देताना आता दुष्यंतच्या हाताला तुटतो.
कृष्णा म्हणते, बघितलं दुष्यंत सरकार, असं बळजबरीनं नातं जोडायला गेलं की नाही की हे असे काटे टुकतात. आणि मग कृष्णा दरवाजा बंद करून घेते. आतमध्ये कृष्णा रडत बसलेली असते आणि बाहेर दुष्यंतसुद्धा नाराज बसलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.